नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. दिल्ली इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि आंदोलक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी हातकणंगले इथं आंबेडकरवादी संविधान कृती समिती यांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आंदोलन करणाऱ्यांची संघर्षाचा मार्ग न स्वीकारतात संवादातून प्रश्न सोडवणे ही सरकारची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी युवकांच्या भावना, त्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आणि जनहिताचे मुद्दे संवेदनशीलतेने हाताळले जावेत अशी आंबेडकरवादी संविधान कृती समितीची भूमिका असल्याचे कृती समितीच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संबंधित प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा आणि लोकशाही मूल्यांचा आदर राखावा अशी मागणी आंबेडकरवादी संविधान कृती समिती हातकणंगले यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. लाक्षणिक उपोषणात माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा, शिरीष थोरात, ॲडव्होकेट सुरेश पाटील, सुरेश आळतेकर, दलित महासंघाचे मार्तंड वाघमारे, मनोज कांबळे, सुहास कांबळे, डॉक्टर विशाल साजणेकर, राम कांबळे, जावेद मुजावर, सद्दाम मुजावर, संताजी खाबडे यांच्यासह आंबेडकरवादी संविधान कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. आमची प्राधान्याने मागणी आहे की जी पेपरफुटी झालेली आहे त्या पेपरफुटीमध्ये जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आपली प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखून त्यांनी राजीनामा द्यावा. तसंच इथली शिक्षण व्यवस्था सुधारायसाठी इथं त्यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे आणि जर त्यांनी राजीनामा या ठिकाणी नाही दिला तर येत्या 2-3 दिवसामध्ये ह्या रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल आणि त्या ठिकाणी कोणत्याही केसेसला आम्ही भिणार नाही हीच या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत.